म्यूट होते मी. तर सगळ्यांचं स्वागत आहे सेकंड दिवसामध्ये रीडिंगच्या. तर काल आपण 2 चॅप्टर वाचलेले होते. तर त्याच्यामधून पण खूप छान काही गोष्टी शिकायला भेटल्या, EQ बद्दल वगैरे. तर आज आणि अप्रिशिएशन बद्दल, त्या 2 गोष्टीबद्दल ते 2 चॅप्टर होते. मग आज आणखीन आपण 2 किंवा झाले तर 3 चॅप्टर वाचूया. हे 10 दिवसाच्या रीडिंग चॅलेंजमध्ये 70% बुक कम्प्लीट होईल. त्याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतं. आणि एवढ्या छोटे छोटे चॅप्टर आहेत आणि त्यातल्या लर्निंग्स खूप मोठ्या मोठ्या आहेत, म्हणजे महत्वाच्या आहेत, एकदम इझी आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासारख्या वगैरे. तर शेअर करते स्क्रीन. स्क्रीन जर दिसली तर चॅट मध्ये वाय टाकाल, म्हणजे मला समजेल की दिसत आहे का तुम्हाला. ठीक आहे, दिसत आहे का स्क्रीन? एक मिनिट, मी डबल शेअर करते फक्त रीडिंगचं. आता दिसत आहे का स्क्रीन? सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे? एक ठीक आहे, थँक्यू अमृता. तर नेक्स्ट थर्ड चॅप्टर आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. गोष्ट का आणि कोणती. आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपणही लहानपणापासून गोष्टी ऐकतच आलोय. आपल्या वेळेस तेवढी पुस्तकं नव्हते, किंवा आजकाल छोट्या छोट्या मुलांना सुद्धा आपण स्टोरीची पुस्तकं वगैरे विकत घेतो, त्यातल्या गोष्टी वाचून दाखवतो. तेव्हा आपले पालक पुस्तकातून नव्हते शिकत. ते काही देवाच्या गोष्टी सांगायचे, परींच्या कथा सांगायचे, म्हणजे वेगवेगळ्या सांगायचे. तर गोष्ट का सांगायची आणि कोणती सांगायची ह्या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. पाहूया काय म्हणत आहेत लेखक. गोष्ट म्हणजे लहान मुलांचा जीव की प्राण. एकाच शब्दात किती म्हणजे चांगलं सांगितलं की गोष्ट, आई कशी जीव की प्राण असते लहान मुलाच्या, तसं गोष्ट सुद्धा जीव की प्राण असतं. मुलांना पटकन तुम्ही गोष्ट सांगतो म्हटलं रोज रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर, तर ते एकदम त्यांचा मूड चेंज होतो. लहान मुलंच काय, मोठ्या माणसांना सुद्धा गोष्टी ऐकायला खूप आवडतात. मुलांचं व्यक्तिमत्व घडवण्यात, आपल्यावर संस्कार करण्यात विविध गोष्टी, कथा यांचा खूप मोठा वाटा असतो. मूल साधारण 2-3 वर्षाचं झालं की गोष्ट या प्रकाराशी त्याची ओळख होते. पूर्वापार गोष्ट हे आजी आजोबांचं खास राखीव क्षेत्र असलं तरी आई वडील, नातलग, आजूबाजूचे लोक असे अनेक जण मुलांना गोष्टी सांगायचे. पण आता बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंब, आई वडील दोघंही नोकरी करणारे, त्यात मोबाईलचं अतिक्रमण, त्यामुळे मुलांना गोष्ट सांगण्याचं प्रमाण घराघरातून कमी झालेलं दिसतं. लहान वयात मुलांना भरपूर गोष्टी ऐकायला मिळायला पाहिजेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते खूप आवश्यक आहे. गोष्टींमुळे मुलांची कल्पनाशक्ती विकसित होते. एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की ज्या व्यक्ती सर्जनात्मक काम करत असतात त्यांच्या बालपणी त्यांनी खूप गोष्टी ऐकलेल्या असतात. आणि मी सुद्धा खूप गोष्टी, म्हणजे मी लहानपणीच्या गोष्टी सुद्धा आता श्रेयाला वगैरे सांगते. त्या गोष्टी कुठे लिहिलेल्या पण नाहीत, पण आजी आजोबांनी सांगितलेल्या त्या आवडीच्या गोष्टी अशा मनात राहिलेल्या आहेत. आणि त्याला काही काही गोष्टींना तर तात्पर्य नसतंही, तरी पण त्या छान वाटते. त्यांना नवनवीन कल्पना सुचत असतात, त्यांच्या मनात उमलत असतात, कारण लहानपणी त्यांनी खूप गोष्टी ऐकलेल्या असतात. मग आपल्याला पण आपल्या मुलांना क्रिएटिव्ह बनवायचंय, तर त्यांना आपण काय करायला पाहिजे, गोष्ट सांगायला पाहिजे. तो आपला एक डेली रिच्युअल बनला पाहिजे गोष्ट सांगणं. आता एक दिसत आहे का पूर्ण पेज? आता हे कसं घडतं. आजचं बालमेंदू मानसशास्त्र सांगतं की गोष्ट ऐकताना मूल कानाने ऐकत असलं तरी मेंदूने मनाच्या पटलावर त्या गोष्टीला ते काल्पनिकरित्या चितारत असतं, म्हणजे व्हिज्युअलाइज करत असतं. ते कल्पना शक्ती, वाघ आला तर त्याला ते वाघ इमॅजिन करतं वगैरे असं. मूल डोळ्यासमोर तसंच चित्र आणत असतं. गोष्टी सांगणारा जेवढे जास्त तपशील सांगेल तेवढं अधिक स्पष्ट चित्र नजरेसमोर आणून मूल त्यामध्ये एकाग्र होतं. बरोबर आहे. जर गोष्टी सांगणार आपण हावभाव, एक्सप्रेशन, बोलण्याचा चढ उतार करत जर आपण आयांनी म्हणजे आता गोष्ट तर ऑब्विसली आजी आजोबा ज्यांच्या घरात आहेत ते सांगत असतील, पण जे छोटी कुटुंब आहेत त्यात आई वडिलांनीच त्यांना गोष्ट सांगायची.
तर मग आपल्याला शिकायला पाहिजे. आपलं हे गोष्ट सांगणं, स्टोरी टेलिंग पण एक स्किल आहे. तर मग आपण जर ते व्यवस्थित आपल्यामध्ये डेव्हलप केलं तर मग मुलं उत्सुकतेनं ते गोष्ट ऐकतील, ते बोर नाहीत होणार. आणि त्यांना जे काही शिकवायचंय त्यांची कल्पनाशक्ती ते आपोआप बाकीच्या गोष्टी होणारच आहेत. याच्यातून मेंदूमधील व्हिज्युअल कॉर्टेक्स तसंच सर्जनात्मक विचार करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या पेशींना चालना मिळते आणि त्या पेशींची जुळणी इतर विविध पेशींची होते, ज्याला सिनॅप्स निर्मिती म्हणतात. जर कोणी सिनॅप्स बद्दल ऐकलं असेल किंवा मी वेबिनार मध्ये घेतले होते तर त्यातही सांगितलं होतं न्यूरॉन कनेक्शन, सिनॅप्स म्हणजे काय असतात आणि जेवढे जास्त न्यूरॉन कनेक्शन तेवढं जास्त EQ IQ आणि न्यूरॉन कनेक्शन, दोन न्यूरॉन जिथं जोडते त्याला म्हणते सायनॅप्स. मग जेवढे जास्त सायनॅप्स असते तेवढं ते बाळ हुशार होतं. जेवढे सिनॅप्स निर्माण होतील तेवढं ते मूल मोठेपणी अधिक सर्जनात्मक विचार करू शकतं किंवा तशी शक्यता अधिक प्रमाणात निर्माण होते. आणि लहानपणापासूनच हे सगळ्या गोष्टी का करायच्यात? आपल्याला वाटतं ह्यांनी सांगितलं 3 वर्षानंतर गोष्टी सांगू, पण नाही, आपण डे 1 पासून सुद्धा गोष्टी सांगू शकतो. तुमच्या बाळाचं वय आता 1 दिवस असो, 2 महिने असो, 1 वर्ष असो, 2 वर्ष असो, 3 वर्ष असो, आतापासून आपण गोष्टी सांगायला सुरुवात करायला पाहिजे. कारण जेवढ्या लवकर सुरू करू तेवढीच त्या न्यूरॉनची कनेक्शन होण्याची क्षमता, जेवढं वय लहान तेवढी क्षमता जास्त. मग जसे जसे हे दिवस कमी कमी म्हणजे बाळ मोठं मोठं होत जातील, लवकरवाले दिवस संपतील, तसं तसं ते मग आणखीन आपल्याला थोडीशी जास्त धडपड करावी लागेल. मग पुढे धडपड नाही करायची जास्त तर आतापासूनच थोड्या थोड्या पावलं उचलणं गरजेचं आहे. जेवढे सिनॅप्स निर्माण होतील तेवढं ते मूल मोठेपणी अधिक सर्जनात्मक विचार करू शकतं किंवा तशी शक्यता अधिक प्रमाणात निर्माण होते. गोष्टी ऐकल्यामुळे फक्त कल्पनाशक्तीचा विकास होतो असं नाही, तर शब्दसंग्रहही समृद्ध होतो आणि बोलतात सुद्धा मुलं लवकर. ज्यांच्या मॉम्स गोष्टी सांगतात जास्त त्या मुलांना सतत कानावर वेगवेगळे शब्द पडतात आणि त्यांचं शब्दसंग्रह तर मोठं झाल्या वाढणारच आहे, पण बोलायला सुद्धा ते लवकर लागतात, स्पष्ट लवकर बोलतात. पटकन वाक्य बोलायला शिकतात आणि जसं मोठं होतील तसे त्याचे फायदेच फायदे आहेत. त्यांच्या कानावर सातत्यानं नवनवीन शब्द पडतात. मुलं स्वतःच याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातून मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते. आता इथे पालकांना एक गोष्ट नीट समजली पाहिजे की गोष्टी ऐकल्याने ही सर्व प्रक्रिया घडते, पण तयार गोष्टी टीव्हीवर पाहिल्याने हे सगळं घडत नाही. म्हणजे कार्टून मध्ये किंवा टीव्हीवर दाखवली, हा गोष्ट पाहायची बाबा, रोज गोष्ट ऐकली पाहिजे, तर लावा कार्टून आणि गोष्ट स्टोरी टाका युट्यूबला, गुगलवर आणि ते लावा, असं नाही म्हणत आहे. ते तसं नका करू. उलट जास्त टीव्ही बघितल्याने त्यातल्या आयत्या गोष्टी पाहिल्याने कल्पनाशक्ती दाबली जाते. कारण साहजिकच आहे, टीव्हीवरच्या गोष्टी आणि त्याच्यावर चित्र आयती मिळाल्याने मेंदू विचार करणं सोडून देतो. उदाहरणार्थ टीव्हीवर गोष्टीमध्ये जंगल दाखवलं असेल तर जंगल कसं असेल याची कल्पना करायला काही वावच मिळत नाही. त्यामुळे मनाच्या पटलावर आतून कोणतीच चित्र शब्द उमटत नाहीत. म्हणजे ते त्यांच्या बुद्धीला चालना देत नाहीत जास्त, कारण सगळं आयतच भेटतच टीव्हीवर किंवा कार्टून मध्ये. कालच मी सांगितलं, कारण आपला आजूबाजूचा नेचर जसा असो त्याच्या पूर्ण अपोजिट ते स्क्रीन असतं. आवाज वेगळे, रंग डार्क, सगळंच वेगवेगळं. आणि आपलं नेचर एवढं फास्ट नाही बदलत तेवढे ते स्क्रीन फास्ट फास्ट बदलत, चित्र बदलतात. त्यामुळं पटकन, आणि लहान मेंदू आहे तर पॉवर जरी, ग्रास्पिंग पॉवर जरी जास्त असली तरी हे योग्य नाही देणं त्यांना. त्यामुळे मनाच्या पटलावर आतून कोणते चित्र शब्द उमटत नाहीत, मनात कसलीच विचार प्रक्रिया होत नाही. मात्र गोष्ट जेव्हा शब्द रूपात सांगितली किंवा वाचून दाखवली जाते, जसं गोष्ट सांगितली त्यांनी, एक घनदाट जंगल असतं, तेव्हा मूल स्वतःची कल्पना करतं. मूल स्वतःच्या कल्पनेने नजरेसमोर जंगल साकारतात, ती कल्पना विकसित करतात. गोष्टीतलं जंगल प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. छोट्या मुलांच्या नजरेसमोरच्या जंगलातल्या झाडांची पानं हिरवीच असतील असं अजिबात नाही, ती निळी, गुलाबी, कोणत्याही रंगाची असू शकतात. जर गोष्ट सांगणाऱ्याने पानांचा रंग सांगितला नसेल तर मग आपण, आता ह्याने एक आयडिया दिली आपल्याला, जर गोष्ट सांगायची असेल तर आपण डिटेल्स मध्ये जर सांगितली तर आणखीन मुलांना त्याचा फायदा होईल. जसं की हा एक घनदाट जंगल होतं, त्याच्यामध्ये खूप खूप छोटी छोटी, मोठी मोठी, हिरवी हिरवी कार झाडं होती, काही झुडपं छोटी होती, काही मोठे मोठे वृक्ष होते, आणि असं असं म्हणजे डिटेल्स देऊन वगैरे काही आपण सांगू शकतो. या प्रक्रियेमुळे कल्पनाशक्तीला चांगली चालना मिळते. आता गोष्ट ही ऐकण्याचा अनुभव असल्यानं
तिचं सादरीकरण उत्तम होणं आवश्यक आहे. ऐकते बाळ पण सांगतोय कोण? आपण सांगतोय. ज्यातून मुलांची समरसता वाढते. गोष्टीची भाषा मुलांना आकर्षित करणारी हवी. जसं मगाशी सांगितलं ट्युनिंग. म्हातारी ते टुनुक चाल रे भोपळ्या टुनुक टुनुक मध्ये पण मस्त आपल्याला हावभाव करता येतात. जेव्हा ती म्हातारी घाबरते किंवा वाघ येतो, तो म्हणते चल चल म्हातारी मी तुला खातो वगैरे, तेव्हाच मुलं जास्त एकाग्र होऊन ऐकतात. गोष्ट सांगताना आवाजातले चढ उतार फार महत्वाचे ठरतात. कुठला शब्द हळू आवाजात आणि कुठला शब्द जोर देऊन उच्चारायचा हे समजायला हवं सांगणाऱ्याला. ही कला आहे ती हळूहळू अनुभवातून विकसित होते. गोष्ट सांगताना चेहऱ्यावरचा हावभाव आणणं गरजेचं असतं. त्यामुळे मुलांची समरसता वाढते. गोष्ट अधिक परिणामकारक करण्यासाठी तुम्ही विविध बोलक्या भावल्यांचा वापर करू शकता. पपेट्स पपेट्स असतात, छोटे छोटे मोठे. आपण ऑनलाईन पण घेऊ शकतो. बोट फिंगर पपेट्स पण भेटतात, किंवा आपण वेगवेगळे चित्र कापून, मी काल जसं सांगितलं की स्माइलीचं बनवू शकतो, तसंच आपण वाघ चिपकवला, मग वाघा एखाद्या पुष्ट्यावर वाघाचं चित्र चिटकवलं प्रिंट करून, कलर प्रिंट, आणि त्याला एखादी काडी लावली, तर झालं ते नाचणारा वाघ होतो. तसेच मग जंगल पूर्ण तयार करू शकतो गोष्ट सांगताना असं दाखवून वगैरे. मग आणखीन कल्पना शक्तीला त्यांच्या चालना तर मिळते, पण त्यांना समजतं की हा वाघ आहे वगैरे. मुलांना कुठल्या गोष्टी सांगाव्या, आता ह्यांनी इथं सांगितलं की का सांगायचे, तर ते आपल्याला समजलं. आता कुठल्या सांगायच्या गोष्टी, तर ज्या गोष्टीमध्ये नैतिक मूल्य असतील अशा सर्व गोष्टी मुलांना सांगायला हव्यात. त्या रंजक करून सांगितल्या की मुलं खूप आवडीने गोष्टी ऐकतात. खूप हिंसा अंधश्रद्धा असणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. कधी कधी गोष्टीमध्ये राक्षस भूत येतात. जर अशा गोष्टी सांगितल्याच तर मुलांना आवर्जून सांगा या जगात भूत नसतं, राक्षस नसतात, ती फक्त गोष्टीत असतात. किंवा परीची गोष्ट, मग परीवर विश्वास ठेवायला लागली मुलं, तर ते मग काही म्हणजे मागतील वगैरे, म्हणजे वेगळंच काहीतरी होईल. तर आपण सांगू शकतो की परी आपल्या मनाचं कल्पना आहे वगैरे. याबद्दल मी भूताचा बागुलबुवा या पुढच्याच प्रकरणात भाष्य केलं आहे. मुळात देव ही संकल्पना सगळ्या चांगल्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करते, आणि भूत राक्षस या संकल्पना वाईट दृष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करतात. हे मुलांना त्यांना समजेल अशा शब्दात समजावून द्यायला हवं. हा, जर आपण उल्लेख केला राक्षसाचा, तर ते वाईट गोष्ट आहे, वाईट भावना आहे असं समजावून द्या म्हणत आहे. म्हणजे त्यांचा वैचारिक प्रवास अंधश्रद्धेकडे वळणार नाही. ईसापनीती, विक्रमेता, पंचतंत्र या गोष्टी लहान मुलांना सांगाव्यात. पण त्याचबरोबर नवनवीन लेखकांनी लिहिलेल्या गोष्टी देखील सांगाव्या. खास करून गेल्या 10 वर्षांमध्ये जी गोष्टीची पुस्तकं आली आहेत त्यांचा संदर्भ आजच्या जगाशी जोडलेला आहे. त्या गोष्टी मुलांना आवर्जून सांगाव्यात. पारंपरिक गोष्टी सांगताना जर त्यांना आजच्या युगाशी जोडून घेऊन त्या सांगितल्या तर त्या अधिक प्रभावशाली होतात. वेगळं तात्पर्य, स्क्रीन अर्धी दिसत असेल तुम्हाला, एक मिनिट. वेगळं तात्पर्य न सांगता ते गोष्टीशी जोडून घेता आलं म्हणजे गोष्टीचाच भाग होऊन आलं तर फार उत्तम. अलीकडे काही अशी मुलं आढळतात जी म्हणतात आम्हाला चिवकाऊंच्या, पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या गोष्टी नकोत. हो, मुलं म्हणजे जर तुम्ही पालक जर रिपीट त्याच गोष्टी, रोज चिवचीच गोष्ट सांगितली, रोज कावळ्याची गोष्ट सांगितली, तर त्या बोर होतात. मग आपण काही काही दिवसांनी गोष्टीत सुद्धा बदल करायला पाहिजे. ते काही खरोखरच बोलत नाही, माणसंच तेवढी बोलतात, फक्त माणसाच्याच गोष्टी सांगा असं मुलं म्हणतील. असं केलं तर आजवरच्या 70-80% गोष्टी पडद्याआडच जातील. असं व्हायला नको असेल तर पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या गोष्टीचा मतितार्थ आपल्याला मुलांपर्यंत सहजपणे आणि व्यवस्थित पोहोचवता आला पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी व्हरायटी टाकून सांगायच्या. जर त्यांच्या बोलण्यातला भाव त्यांना नीट समजला, उमगला, तर मुलं फक्त माणसाच्याच गोष्टी सांग असं आपल्याला नाही सांगणार नाही, आणि नाहीच सांगत. जर आपण रोजच पक्ष्यांच्या गोष्टी सांगत असू तर तसं होईल. पण कधी प्राण्याची, जंगलाची, कधी राज्याची, कधी परीची, कधी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतो. गोष्टी नुसत्या सांगू नका, तर मुलांच्या तोडक्या मोडक्या गोष्टी ऐका देखील. आता तू सांग गोष्ट, मम्मानं गोष्ट सांगितली, आता तू सांग. त्यात सुधारणा करायची झालीस तर तुला असं म्हणायचंय का, इथे असं चालेल का, असं विचारांना प्रवृत्त करणारे प्रश्न विचारा. 2-3 गोष्टींचं मिश्रण करून रोजच्या घटनांबद्दल विचार करायला लावून त्यांना नव्या गोष्टी तयार करू द्या. गोष्टींची कोडी घाला. विविध भाषा, संस्कृती, समाज यांची ओळख गोष्टी रूपाने करून द्या. काल सारखं सपनात आहे. स्क्रीनवर काहीतरी करत आहे, ठीक आहे.
कल्पनेच्या जगात फेरफटका मारून येताना चार शहाणपणाची रत्न जमवण्याची पारख आपणच त्यांच्यात निर्माण करायला हवी. अन्यथा परीराणीची जादूची कांडी मोडीत निघेल आणि जादूगाराचा जादुई रुमाल चुरगळून कपाट बंद होईल. तसंही व्हायला नको. प्रत्येक गोष्ट वास्तवाच्या काट्यावर घासून घ्यायलाच हवी असं नाही. कल्पना विश्व ही कालातीत आणि अमर्याद असतं याचीही जाणीव बालवयातच अतिशय सहजपणे मुलांना व्हायला हवी. म्हणजे सगळ्या गोष्टी सांगा म्हणते. गोष्ट कोणी सांगावी आता. लहान मुलांना कोणीही गोष्ट सांगू शकतात. आपल्या मुलांना गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही शिक्षकच असलं पाहिजे असं नाही. आजी आजोबांच्या गोष्टींचा प्रभाव बालमनावर जास्त असतो. मुलांचा भावविश्व अधिक समृद्ध आणि सकस करण्यामध्ये एकदा काय झालं मी एक आटपाट नगर होतं यांचा मोठा वाटा आहे. मोबाईल टीव्हीच्या नादात ते नगर नष्ट करू नका. मुलांना त्यांच्या वयानुसार भरपूर गोष्टी सांगा, कारण गोष्टी ऐकायला वयाची अट नसते. गोष्ट सांगणं, गोष्ट ऐकणं, गोष्टीत रमणं ही प्रक्रिया कालातीत आहे. मोठ्यांना पण आवडते, छोट्यांना पण. पालकांनो हे लक्षात घ्या. मुलांची कल्पना शक्ती विकसित करण्यात गोष्टींचा सिंहाचा वाटा आहे. रेडीमेड युट्यूबवरच्या गोष्टी दाखवण्याऐवजी घरातल्या आजी आजोबांना गोष्ट सांगायला प्रोत्साहन द्या. पालकांनी रोज झोपताना गोष्ट सांगावी. गोष्ट सांगताना आवाजात चढ उतार होणं फार महत्वाचं. नैतिक मूल्य असलेल्या गोष्टी सांगाव्यात. शक्यतो अंधश्रद्धा असलेल्या भूताच्या गोष्टी अजिबातच सांगू नयेत. मुलं गोष्ट ऐकताना प्रश्न विचारतात, त्यांची उत्तरं जरूर द्या. हा, हे पण महत्वाचा पॉइंट आहे की जर त्यांनी प्रश्न विचारला तर ऐक ना आधी गोष्ट मग विचार, असं न म्हणता लगेच त्यांचं तिथंच त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही तात्पर्य काढलंच पाहिजे असं मुळीच नाही. मनोरंजनही तितकंच महत्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं होतं ना की आजी आजोबाने आपल्याला काही गोष्टी सांगितल्या, त्यात काही गोष्टी एवढ्या छान आहेत पण त्यांना तात्पर्य पण नाही, तरी पण त्या मस्त आहेत. मनोरंजन पण तितकं महत्वाचं आहे म्हणा. ठीक आहे, तर गोष्टीचं छान होता हा चॅप्टर, गोष्ट सांगणं. आता नेक्स्ट आहे भूताचा बागुलबुवा. मला असं वाटतं जगामध्ये एकही मूल असं नसेल ज्याला लहानपणी भूताच्या गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीत. आपल्या बऱ्याच गोष्टींमध्ये भूत असतंच आणि इथूनच आपल्या सर्वांच्या मनात भूताचं चित्र रेखाटलं जातं. जगात भूत कुठेच नसतं असंच आईच्या डोक्यात, जे जिथून थेट मुलाच्या डोक्यात वस्तीला येतं. आपण मोठं झाल्यावर कितीही बुद्धिवादी झालो, शास्त्रीय दृष्टिकोन बाळगला, बौद्धिक पातळीवर भूत नसतं हे पटत जरी असलं तरी आपल्या अंतर्मनात भूताची भीती दडलेली असते. आणि लहानपणी आपल्याला भीती दाखवली ना, त्यामुळेच हे अबिलीफ बनलाय की भूत असतं वगैरे. याचं मुख्य कारण म्हणजे लहानपणी गोष्टींच्या माध्यमातून झालेले भूताचे संस्कार. भूत म्हणजे काय, तर आत्मा. या कल्पनेतून भूताची निर्मिती झाली असं मानलं जातं. जी व्यक्ती मरताना तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही तेव्हा तिचा आत्मा अतृप्त राहतो. प्रत्येक अतृप्त आत्म्याचं रूपांतर भूतामध्ये होतं. तो आत्मा भटकत असतो असं म्हणतात. खरं तर माणूस असा प्राणी आहे की त्याच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही. अर्थशास्त्रामध्ये हे शिकवलं आहे की माणूस नेहमी मागणी करीतच असतो, कारण इच्छा या अगणित असतात. आता ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही ती व्यक्ती भूत बनते अशी सर्वसाधारण भूताची कल्पना आहे. भूत अमावस्येच्या दिवशी दिसतं, रात्री 12च्या ठोक्याला येतं, ते पांढरे कपडे घालतं, त्याचे पाय उलटे असतात, झाडावर बसतं, स्मशानभूमीत राहतं इत्यादी कल्पना प्रचलित आहे. हेच आपण ऐकत आलोय लहानपणापासून. म्हणजे इकडं तिकडं रात्रीच फिरतं, ते दिवसाला घाबरतं वगैरे. रात्री येतं बाहेर फक्त. आता आणि ते पण 12 वाजता. त्याला कळत असेल, त्याच्याकडे घड्याळ असेल भुताकडे, 12 वाजले आता चला बाहेर जाऊ आपण. आता विज्ञानाने सिद्ध केलं आहे की आत्मा नसतो. आत्माच नसेल तर भूत येईल कुठून, तरी भूत असतं. या कल्पनेचं मूळ लहानपणी, म्हणजे असं आपण ह्या प्रश्नात नाही जायचं की आत्मा भूत असतो का नसतो. हो असतं, आम्हाला माहिती असतं, आम्ही उदाहरणं पाहिले. आपल्याला फक्त लहान मुलांच्या इथं विचार कशाचा करायचा, आपला आणि आपल्या बालकाचा, की त्यांना असं भूत 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 करून घाबरवायचं नाही. थोडस ठीक आहे, हा जाऊ नको तिथं, पळशील वगैरे असं सहज म्हणूनच जातो आपण. पण भूत असतो ना, आता तू जर रडायचा थांबला नाही तर तुला भूत घेऊन जाईल आणि हे करेल आणि ते करेल, ही जरा जास्त झालं ओव्हर सांगणं. आपल्या आई वडिलांनी, शिक्षकांनी, नातेवाईकांनी, टीव्हीने किंवा मित्रांनी ज्या भूताच्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामध्ये असतात. या सर्व गोष्टींमधून भूताची संकल्पना, चित्र अंतर्मनात घट्ट बसतं. लहानपणी पहिल्या 8 वर्षापर्यंत आपण या वयात जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवत असतो. या वयात सगळी माहिती व सूचना मेंदूमध्ये कायमच्या बसतात. कोणते वय म्हणत आहे? 8 वर्षापर्यंत. म्हणून खूप लक्ष ठेवावं लागतं की
कसं वागायचंय, काय बोलायचंय, काय सांगायचंय त्यांना. भूत असतंच, ते अमावस्येला येतं, पांढऱ्या रंगाचं असतं, त्याचा आकार चित्र विचित्र असतो. अशा प्रकारे एक प्रतिमा आपल्या मेंदूमध्ये लहान वयातच रुजवली जाते. मेंदूवर जे संस्कार केले जातात त्याप्रमाणे आपण वागत असतो. आपण आपल्या मनात भूताचं एक काल्पनिक चित्र आणि त्याची देहबोली कोरून ठेवतो आणि हे मानसिक चित्र जन्मभर आपल्या मनात घर करून राहत असतं. आपला मेंदू संगणकासारखा काम करतो. जे इनपुट द्याल तेच आउटपुट मिळतं. म्हणूनच इनपुट देतानाच खबरदारी घ्यायला पाहिजे आणि हे इनपुट आपण दिवसभर देत असतो 24/7. अगदीच काही नाही तर मुलांच्या त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण देव म्हणजे सगळं काही चांगलं आणि राक्षस भूत म्हणजे वाईट इतपत तरी संकल्पना उलगडून सांगतच असतो. असंही काही सांगताना भान बाळगायला हवं. ज्या वेळेस आपल्या मेंदूतील रासायनिक समतोल बिघडतो, भावना टोकाला पोहोचतात आणि मनाला सूचना देतात, तेव्हा आपल्याला भूत झपाटतं. तेव्हा मेंदू काम करत नाही आणि स्वतः जी सूचना देईल तेच खरं वाटतं. भूत कसं असतं आणि भूताने झपाटण्याची सर्व लक्षणं लहानपणी विविध गोष्टींमधून, टीव्ही मधून, आई वडिलांच्या गप्पांमधून मनात आधीच पेरलेली असतात. त्यामुळे भावना टोकाला गेल्यावर स्वयंसूचनेने भूत झपाटतं. अनेकदा भूताने झपाटणं हा मानसिक आजार व तात्पुरता भ्रम असतो. भारतीय पालकांनी मुलांना गोष्टी सांगताना शक्यतो भूताच्या गोष्टी टाळाव्यात. भूतावरील टीव्ही मालिका मुळीच दाखवू नये. जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याचे चुकीचे संस्कार मुलांच्या कोवळ्या मनावर केल्याने मोठी झाल्यावर मुलं भूताला घाबरणारी व्यक्ती बनतात. बरोबर. भूत अंधारातच दिसतं असं मनात बिंबवलं गेलं असल्याने मूल अंधाराला प्रचंड घाबरतात. म्हणूनच 100 लोकांमध्ये किमान 80 लोकांना अंधाराची भीती वाटते. याचं मूळ लहानपणी सांगितलेल्या अशास्त्रीय गोष्टींमध्ये दडलेलं असतं. मग आपल्याला प्रश्न येतो, आता अंधारात जर बाळ जात असेल तर मग त्याला मग सांगायचं कसं? त्याला म्हणायचं नाही का मग भूत नाही जा, म्हणजे भूत हा शब्द नाही का वापरायचा. मग आपण काय होतं अंधारात गेल्यावर मग खरोखरी काय होतं की नाही दिसणार, पडेल, ठेच लागेल. मग ते सांगू शकतो, इकडं तिथं अंधार आहे तुला दिसणार नाही तर तू कशाला धडकशील वगैरे, तर जाऊ नको अंधारात असं. पण बाळ तसं अंधारात जातच नाही ना. पालक म्हणून आम्ही अशा म्हणजे गोष्ट सांगताना म्हणत आहे ते भूताच्या नका सांगू. पालक म्हणून आम्ही अशा भूताखेताच्या गोष्टी सांगत नसालही पण मुलं त्यांच्या मित्रांकडून किंवा टीव्ही मधून ह्या गोष्टी ऐकतात आणि हा अनुभव मला आला होता. श्रेयाच्या शाळेत एक मुलगी होती तस्मिया म्हणून, आणि ती काय तर ते चार्लीचं सांगत होती, 12 बजे चार्ली आता है और मेरी बडी दीदी है उसको लेके गया असं तसं काही. मग तिनं म्हणे मला आल्यानंतर, मम्मा चला आता आपण चार्ली मला दाखव म्हणे, टीव्हीवर चार्ली शोध म्हणे, युट्यूबला टाक आणि काय पाहू म्हणे आपण. मी म्हटलं चार्ली वगैरे काय नसतं. ती माझ्या मागच लागली, चार्ली दाखव, चार्ली दाखव. म्हटलं का का कशाला पाहिजे तुला चार्ली, काय कुठून ऐकलं? तर सांगितलं तिनं की तस्मिया माझी मैत्रीण आहे आणि तिनं सांगितलं की 12 बजे आता आहे चार्ली, आणि ते काहीतरी असं लिहितो म्हणे क्रॉस आणि ते काय काय सांगत होती की. मग मी मॅमला फोन केला आणि सांगितलं समजावून की बाबा ती मैत्रिणीकडून ऐकत आहे अशी, तर ते तिला सांगा किंवा तिच्या घरच्यांना सांगा की तसं दाखवू नका वगैरे. तर मग पॅरेंट्स मिटिंगला त्या दिवशी मॅमला पण डायरेक्ट सांगितलं, कारण ही घाबरायली होती. कारण तिने एक गोष्ट असं म्हटली की मेरे भैया को लेके गया वो, मग हिलाही छोटा भाऊ आहे, ती म्हणे आपल्या अभिकला बी चार्ली घेऊन जाईल का. म्हटलं तसं काही नसतं, आपण आहे ना घरी, चार्ली वगैरे कोणी येत नाही काही नाही. एक तर कधी कधी 12 आपल्याला तर वाजतात झोपायला, तर मग 12 वाजता कुठून चार्ली येणार आणि काय. अशा वेळेस तुम्ही त्यांचं समुपदेशन करा म्हणत आहे आपल्याला. म्हणजे समुपदेशन सुद्धा शिकण्याची खूप गरज आहे, कारण आपलं खूप कमी म्हणजे नाहीच्याच बराबरीनं झालेलं आहे समुपदेशन. आपली बिलॉंगिंग, आपली पॅरेंटिंग तर अशी होत गेली, नकळत होत गेली. पण आपल्याला आता जाणून बुजून सगळ्या गोष्टी शिकण्याची आणि त्या इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. टीव्हीवर असं दृश्य आलं तर त्यावर गप्पा मारा, त्यांना सांगा हे सर्व खरं नसतं, हे शूटिंग आहे. जमल्यास शूटिंग कसं करतात ते त्याला प्रत्यक्ष दाखवा किंवा युट्यूबवर पण दाखवू शकता, म्हणजे मेकअप कसा करतात आणि शूटिंग पुरता आवाज वेगवेगळे काढतात. नंतर मग ते तोच आवाज बंद करून ऐकलं आपण, तीच गोष्ट भूताच्या आवाजामध्ये ऐका आणि तीच गोष्ट पूर्ण आवाज बंद करून ऐका. आवाज असला तर जास्त भीती वाटते आपल्याला. अधूनमधून तुमच्या गप्पांमधून सातत्याने येऊ द्या की भूत वगैरे काही नसतं, तर या सर्व केवळ अंधश्रद्धा आहेत, कल्पना आहेत. मूल जर मोठं असेल म्हणजे 5वी-6वी मधलं असेल तर त्याला या विषयावरची चांगली व्याख्यान ऐकवा म्हणत आहे. युट्यूबवर श्याम मानव यांची व्याख्यानं ऐकण्यासारखी आहेत. श्याम मानव सर्च करावी लागेल आपल्याला.
श्याम मानव यांची. सांगायची गोष्ट अशी की बालमनावर भूताच्या गोष्टीचा परिणाम खूप होतो, म्हणून लहानपणी या गोष्टी सांगू नयेत. उलट भूत वगैरे नसतं या संदर्भातल्या गोष्टी मुलांना ऐकवा, दाखवा. म्हणूनच मुलांना भरपूर गोष्टी सांगा, पण भूताच्या गोष्टी सांगू नका. चांगल्या गोष्टीने संस्कार आणि कल्पना शक्तीची वाढ होत असते. नकारात्मक गोष्टींनी ही वाढ खुंटते, म्हणून सकारात्मक गोष्टी सांगायच्या. तसं व्हायला नको असेल तर वेळेवर विचार करा. मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या, कोणत्या सांगायच्या नाहीत याचं भान राखणं आपल्याच हातात आहे. हा, समरी. अनावश्यक सूचनांच्या सामर्थ्याने भूताचा बागुलबुवा निर्माण होतो. त्यामुळे जगात भूत कुठेच नसतं हे मुलांच्या मनावर बिंबवा. युट्यूबवर प्राचार्य श्याम मानव यांचं भूत आणि अंधश्रद्धेवरचं व्याख्यान ऐकवा. तर आज झाले आपले 2 चॅप्टर, लवकर झाले आज. लेबल लावणं थांबवा. मोठा आहे, आपण उद्या वाचूया. बाकीचं राहिलेलं होईल. ठीक आहे, थोडं अर्धा अर्धा वाचू. 10 मिनिट आणखीन आहेत आपल्याकडे. लेबल लावणं थांबवा. हो, काय सांगत इथे. शाळेतल्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात स्वतःबद्दलचे काही ग्रह असतात. जसं आपण अभ्यासात हुशार नाही, मला गणित अवघड जातं, मी हुशार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नाही, मी मोठा आहे, असे विचार विद्यार्थ्याच्या मनात का येतात याचा शिक्षक किंवा पालक म्हणून आपण कधी विचार केला आहे का? या नकारात्मक भावनांचा शिक्षण पद्धतीशी काय संबंध आहे हे आपण नीट समजून घेऊ. गोबल्स नावाचा हिटलरचा सल्लागार होता. त्याचं एक धोरण होतं, एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजात खरी आहे असं तो सातत्याने बिंबवायचा. म्हणजे खोटी गोष्ट खरी आहे असं दाखवायचा. समाज सुरुवातीला जरी ती गोष्ट खोटी मानत असला तरी कालांतराने सातत्याने बिंबवल्यामुळे तो ती गोष्ट खरी समजू लागतो. समाज आणि आपलं सबकॉन्शियस माइंड पण. म्हणून तर आपण म्हणतो ना की अफर्मेशन द्या, ऑटो सजेशन द्या, कारण ते आता अफर्मेशन, ऑटो सजेशन ती आता गोष्ट झालेलीच नाही, पण ती बिंबवायची आपल्या सबकॉन्शियस माइंडला. जसं ह्याने तो उदाहरण दिलंय तसं ती वारंवार वारंवार तीच तीच गोष्ट आपण आपल्या मनाला सांगितली तर ते मन मानतं, ते खरी समजतं. समाज सुरुवातीला जरी ती गोष्ट खोटी मानत असला तरी कालांतराने सातत्याने बिंबवल्यामुळे तो ती गोष्ट खरी समजू लागतो. याला मानसशास्त्रात गॅस लाइटिंग अशी संज्ञा आहे. गॅस लाइटिंग यावर 1944 साली गॅस लाइट नावाचा हॉलिवूड पट देखील आला होता. आपण सुद्धा मुलांशी असंच बोलतो, वागतो. छोटीशी चूक झाली की आपण त्याला विचारतो, तू मूर्ख आहेस का रे? तो प्रथम तो नाही म्हणतो, पण कधी कारण असताना किंवा नसतानाही मुलाला सतत तेच ऐकवलं जातं. सातत्याने लेबल लावलं जातं की तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही, तुला काही समजत नाही. मग पुढे तो किंवा ती असं समजायला लागतात की मी मूर्ख आहे, मला अक्कल नाही. कारण एखाद्या वेळ ठीक आहे, पण तुम्ही जर रोजच मूर्ख आहे, असंच करतो तसंच करतो म्हटलं तर सबकॉन्शियस माइंडवर त्याचा वाईट परिणाम होतो. लक्षात ठेवा, आपण मुलांना जे समजतो तसेच ते स्वतःला समजतात. आपल्याला वाटतं अरे चुकून आताच तर आपण निगेटिव्ह रोजच बोलतो, पण मूल लहान आहे त्याला थोडी समजणार. पण हेच तर समजायची गरज आहे की लहानपणी त्याला सगळ्यात जास्त समजतं. म्हणून मोठं व्हायची वाट न पाहता आतापासूनच व्यवस्थित पॅरेंटिंग करायला सुरुवात करायला हवी. आपण मुलांबद्दल जसा विचार करतो तशीच ती घडत जातात. तुम्हाला वाटत असेल की आपला मुलगा किंवा मुलगी विसरभोळे आहे, ते सर्वांसमोर वर्गासमोर 10 वेळा बोलून दाखवलं तर मुलं विसरभोळीच होणार आहेत. तुम्हाला वाटतंय त्याला परीक्षेत काही आठवणार नाही, तर त्याला खरंच परीक्षेत आठवणार नाही. तो चुकणार याची सातत्याने जाणीव करून दिली तर तसंच होणार का? कारण त्याच्या अंतर्मनाने म्हणजे सबकॉन्शियस माइंडने आता हेच स्वीकारलं आहे. वैद्यकीय शास्त्राचे जनक हिपोक्रेट्स यांनी 2400 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय, यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरू होतं. माणसाचं सुख आणि दुःख, यश आणि अपयश मेंदूतून निर्माण होतो. लहान मुलांचा मेंदू कॉम्प्युटर सारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल त्यानुसार आउटपुट मिळतं. म्हणून नेहमी विद्यार्थ्याशी विधायक बोललं पाहिजे, तरच विद्यार्थी खऱ्या अर्थाने बुद्धिमान बनतील, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. म्हणून आपण आपल्या शब्द काय वापरतोय, वाक्य काय वापरतोय डेली आपल्या बाळाला बोलताना त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असंच विद्यार्थ्याचं समुपदेशन केल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक प्रश्न येत असतो की मी कसा आहे याचं उत्तर तो त्याला आलेल्या अनुभवातून मिळवत असतो.
त्याला मिळालेलं यश, अपयश, कुटुंबाने, शाळेने त्याच्याबद्दल व्यक्त केलेली मतं या सर्वांच्या आधारे तो स्वतःविषयी एक प्रतिमा तयार करतो. ती प्रतिमा सकारात्मक आणि विधायक बनली तर प्रगती होते आणि ती नकारात्मक बनली तर प्रगती खुंटते, प्रसंगी अधोगतीही होते. जेव्हा विद्यार्थी म्हणतात मला गणित अवघड जातं, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मी हुशार नाही, मी विसरभोळा आहे, तेव्हा विद्यार्थ्याची अशी प्रतिमा बनवण्यात पालकांचा आणि त्याहूनही अधिक शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. बरेच शिक्षक या वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतात की विद्यार्थ्याकडे ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात यावर विद्यार्थ्याची वर्तणूक ठरत असते. शिक्षकांचं विद्यार्थीविषयी मत खूप महत्वाचं ठरतं. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला नेहमी प्रेरित केलं पाहिजे. म्हणजे शिक्षकांचा सुद्धा किती महत्वाचा रोल आहे. कारण शाळेतच मुलं मोठी झाल्यावर जास्त हावर्स, जास्त तास शाळेतच असतात. त्यांना कधीही नकारात्मक लेबल चिकटवू नये. आपण जे बोलू ते शब्द त्यांच्या मेंदूत कायमचे नोंदले जातात. म्हणून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. शाळेत, वर्गात, घरात मुलांचं कौतुक होईल, ती प्रयत्न करण्यास प्रवृत्त होतील अशा संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तुला जमतंय ही भावना शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये रुजवली पाहिजे. त्यासाठी शाळेत आणि घरात नेहमी उत्साही वातावरण, सकारात्मक संवाद असायला हवा. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचं कौतुक व्हायला हवं. पूर्वीची माणसं हमखास असं म्हणताना तुम्ही ऐकलं असेल, नेहमी चांगलं आणि शुभ बोलावं, कारण वास्तू तथास्तु म्हणत असते. तुम्ही म्हटलं की मला सारखं राग येतो, वास्तू म्हणते तथास्तु, तुला रागच येईल. नाही, मी नेहमी आनंदी असते, हो तथास्तु, ती नेहमी आनंदी असते. मला बाळ खूप त्रास देतं, हो तुला बाळ त्रास देईल, तथास्तु. नाही, माझं बाळ तर छान आहे, थोडासा त्रास दिला तरी ठीक आहे, मी आनंदी आहे, मी स्ट्रॉंग आहे. अफर्मेशन जसे आपण चांगले वापरले तर ती काय म्हणत आहे, वास्तू तथास्तु म्हणत आहे. म्हणून प्रत्येक शब्दाला असं लक्षात ठेवायचं की इथं इथं एक काहीतरी बसलेला आहे, म्हणजे एक एंजल बसलाय आणि तो जो पण तुम्ही वाक्य बोलताय त्याला तथास्तु म्हणत आहे. तुम्ही चांगलं बोललं तर ते पण होणार आहे, वाईट बोललं तर ते पण होणार आहे. मग बोलायचं कसं ते बोलणाऱ्यावरच, त्याच्याच कंट्रोल मध्ये आहे, म्हणजे आपल्या. याचा गर्भितार्थ हा की शुभेच्छांचा उच्चार मनावर बिंबला की पावलं त्या दिशेने पडू लागतात. मग माणसाकडून त्या इच्छांच्या पूर्तीसाठी प्रयत्न केले जातात. मग ती घराची वास्तू असो वा शाळा महाविद्यालयाची. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हे खरं. नाहीतर असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी म्हणत राहिल्यास आळस अंगात भिनलाच म्हणून समजा. मग कर्तृत्व शून्यतेसाठी, काहीच न करण्यासाठी अनेक कारणे आणि समर्थन सापडतात. तसं व्हायला नको असेल, अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवायच्या असतील तर सकारात्मकतेला सदिच्छांची आणि मुख्यतः प्रयत्नांची जोड द्यायला हवी. त्यामुळे सारं काही साध्य होऊ शकतं. जमेल जमवायचं, मला हे जमणारच म्हटलं आणि हाती घेतलं की सगळं जमतं. म्हणजे हे आपण वाचतोय, आपल्याला वाटतं आपल्यासाठी सांगत आहे, आपण तेच बाळाला सांगायचंय की प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह बोलायचं. जमेल तेवढं, असं नाही की 100% आपण दिवसभर पॉझिटिव्ह राहणार आहे, पण शक्य आहे जेवढं कंट्रोल करू शकतोय आपण, जेवढं आपल्या हातात आहे तेवढं तर करा. त्याने सुद्धा खूप चांगले रिझल्ट भेटतील. कोणतंही कठीण कार्य मग सिद्धीत जातच. एका गणिताच्या प्राध्यापकांनी एक प्रयोग केला. त्यांनी 30 विद्यार्थ्यांचे 2 गट केले. 15 विद्यार्थ्यांच्या एका गटाला त्यांनी वर्गात बसवलं आणि दुसऱ्या 15 विद्यार्थ्यांच्या गटाला त्यांनी दुसऱ्या वर्गात बसवलं. 30 विद्यार्थ्यातले 15 इकडे 15 तिकडं. प्रथम ते प्राध्यापक पहिल्या वर्गात गेले. त्यांनी तिथे फळ्यावर एक गणित लिहिलं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की हे जगातलं सर्वात सोपं गणित आहे. मस्त आहे, हा ऐकल्यासारखं वाटत आहे. ज्याला गणित जमत नाही त्याला सुद्धा हे गणित अगदी सहज सोडवायला येईल. काय सांगितलं, एकदम सोपं गणित आहे, सगळ्यात जगातलं सगळ्यात सोपं गणित आहे. ज्याला गणित आवडत नाही, जमत नाही, त्याला सुद्धा हे येणार आहे. आणि मग ते दुसऱ्या वर्गात आले. तिथे त्यांनी सांगितलं की हे जगातलं सर्वात अवघड गणित आहे. खुद्द आईन्स्टाईनलाही हे गणित सोडवता आलं नव्हतं. पाहू कोणाला या गणिताच्या एखाद्या 2 पायऱ्या तरी जमतात का. म्हणजे त्यांना भीती घातली आधीच की हे अवघड आहे बाबा, कोणी आईन्स्टाईन सुद्धा नाही सोडवलं, गणित तज्ञ होता तो. तर तुम्ही बघा, तुम्ही सोडवू शकता का वा. थोड्या वेळानं ते दोन्ही वर्गात गेले. हे जगातलं सर्वात सोपं गणित आहे असं ज्या वर्गात सांगितलं होतं तिथे 15 पैकी 13 मुलांनी ते गणित बरोबर सोडवलं होतं. आणि या उलट हे जगातलं सर्वात अवघड गणित आहे असं ज्या वर्गात सांगितलं होतं त्या वर्गातल्या 15 पैकी 14 विद्यार्थ्यांना ते गणित सोडवता आलं नाही. म्हणजे एकानं सोडवलं, किती म्हणजे डिफरन्स झाला. काय झालं असेल या विद्यार्थ्यांना, काय घडलं असेल त्यांच्या मनात,
एकदा का मनाला पटलं की ही गोष्ट आपल्याला जमू शकत नाही तर ती खरोखर जमत नाही. शिक्षकांच्या पालकांच्या बोलण्या वागण्यातून विद्यार्थ्यांना समजतं की ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होऊ. मग विद्यार्थी मानसिक पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होती की आपल्याला हे जमू शकत नाही. मला असं वाटतं की मुलांमध्ये मला जमू शकतं, आय कॅन डू, किंवा प्रयत्न कर, जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर आपण प्रयत्न करू आणखीन, ही भावना खोलवर रुजवू, तेव्हाच आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीच्या दिशेने वाटचाल करू. संपला चॅप्टर. पालकांनो हे लक्षात घ्या, पाल्यांशी कधीही नकारात्मक बोलू नका. रोजच्या जीवनात सहजपणे सुद्धा चांगल्या शब्दांची विशेषण लावा. मुलांना रात्री झोपायच्या वेळी थोपटताना त्यांना जेव्हा डुलकी येते त्यावेळी त्यांच्यासाठी सकारात्मक विशेषण वापरा. लाईक अफर्मेशन, ॲटोसजेशन सारखं. उदाहरणार्थ, माझी मुलगी किती गुणी आहे, माझा मुलगा रोज वेळेवर गृहपाठ करतो. आणि आपण खूप आपण पहा आपण काय म्हणतो, म्हणजे खूप साऱ्या मॉम्स, ठीक आहे हे आपण नवीन आई झालोय, खूप काम असतात, किंवा काही मुलं खूप रडतात, होते चिडचिड, तिथं सगळ्यांची होते, तुमची माझी सगळ्यांचीच होते. तर पण तरी पण आपण जर थोडस लक्ष ठेवलं आपल्या बोलण्या वागण्याकडे तर आपण ते चिडचिडीची 10 वेळा होती ती 9 करू शकतो, 8 करू शकतो, 7, 6, 5, 4, 3 असं करू शकतो, आणि ती 10ची 2 वर आणू शकतो किंवा 1 वर. तर हे होऊ शकतं. आणि आपण मग झोपता आपण कोणाला सांगायचं वगैरे म्हटलं तर सांगून टाकतो ना, लेकरू खूपच रडतं, खूप किरकिर आहे, झोपतच नाही, किती पण काय केलं तर हवं असंच वागतं, खातच नाही, हेच होत नाही. बोलायचंच नाही तसं. ना ना खावा न झोपो काही हो, पण सुरुवात तर करू शकतो ना आपण. नाही गुणीच आहे, काही करू त्यांना, गुणीच आहे, चांगलंच आहे, सपोर्ट करतोय, छान आहे, छान झोपतं, छान खातं, पॉझिटिव्हच बोला. 1 आठवड्यात प्रयत्न करा सगळं पॉझिटिव्ह बोलण्याचा. येईल निगेटिव्हिटी, होतील, जे बोलतोय ते होणार आहे, नाही नाही झालं तर काय नाही होणार. पण न करण्यापेक्षा, जर हे आपण पॉझिटिव्ह नाही बोललो तर काय होणार आहे, आपल्याला त्याचं फळ काय भेटणार आहे ते आपलं चालत राहील, चिडचिड वगैरे. आणि जर ह्यालाच आपण थोडस सकारात्मकतेत बदललं तर एवढं फळ भेटायचं जेवढं तरी फळ भेटेल ना, थोडं तरी रिझल्ट नक्कीच भेटेल. मग न काही करण्यापेक्षा थोडं हातपाय चालवलेले बरे. रोज रात्री झोपायच्या आधी स्वतःला विचारा, आज मी अशी किती वाक्य बोलली ज्याने माझ्या पाल्याचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली. मुलांना सोप्यापासून, आणि आता सगळ्यांना मी विचारलं, सांगा काय काय पॉझिटिव्ह बोललात बाळाला. तर आता तुम्ही सगळे क्युरियस पॅरेंट आहात, हुशार आहात, तुम्ही छान बोलला असेल, पण खूप जणांना विचारलं तर ते आठवतील, अरे काय बोललो, काहीच नाही. इकडं चालला तर म्हणलं जाऊ नको पडशील, हे नको करू, म्हणलं ते नको करू, येडायस का, नुसता त्रास देतो, नुसता रडतो, हे असंच सहज बोलून जातो आपण, तेच त्यांना आठवेल. पण जर तुम्हाला रात्री झोपताना मी आले रोज क्वेश्चन विचारला, सांगा काय काय पॉझिटिव्ह बोललं स्वतःला मुलांना, तर तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे 5 तरी वाक्य. तसंच दिवसाचं वर्तन पाहिजे. मुलांना सोप्यापासून अवघडाकडे नेण्याची प्रक्रिया ठेवा, ज्यामध्ये तुमच्या बोलण्याची पद्धत सकारात्मक हवी. सगळ्यांसमोर तू नेहमी विसरतो यासारखे वाक्य मुलांना उद्देशून उच्चारू नका, कारण आपण जसं मुलांना समजतो तसंच ती स्वतःला समजतात. शाळेत जर शिक्षकांनी मुलाला पाल्याला तू मूर्ख आहेस असं म्हटलं तर ते विशिष्ट परिस्थितीत असतं हे समजून घेऊन मुलांचा गैरसमज होऊ नये म्हणून तात्काळ समुपदेशन करा. साधारणतः 3री-4थी पासून मुलांची स्वप्रतिमा तयार होण्याचं वय असतं, तेव्हा त्यांच्या शरीरात होत असलेल्या बदलांबद्दल जागरूक राहा, त्याबद्दल त्यांच्याशी सकारात्मक पद्धतीने बोला. ही स्वप्रतिमा कधी होते? 3री-4थी पासून, पण त्याचा पाया आतापासूनच घातला घातला जातो आणि तो आपल्याच हातात आहे. ठीक आहे, 3 चॅप्टर झाले, 5 कंप्लीट झाले चॅप्टर. चॅप्टर आहेत 55, पण जेवढे होतील तेवढे होतील. तर कसं वाटलं आजचं रीडिंग? ऐकलं का कोणी? 6-7 लोक आहेत. कोणी कोणी ऐकलं, कोणाला कोणाला काही नवीन गोष्टी समजल्या. उद्या कोणाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. फी काय जास्त नाही, 99च आहे. तुम्हाला मग बाकीचे सेशन पण ऐकायला, बोलायला भेटेल, पाहायला. ठीक आहे. कसं होतं मग काय, असे काही मुद्दे समजले का? 2-3 तरी, 2-3 नाही, एक एक तरी, की बाबा नाही वाचलं एवढं तुम्ही,
41 मिनिटं दिली. 41 मिनिटं मी माझी एनर्जी घालवली, तुम्ही ऐकण्याची घालवले. काम करत करत ऐकलं असेल, बाळ आजूबाजूला असेल. मी तर सध्या हे गेले त्यांचा टाइमच आहे 6 ते 7 फिरणं, तर म्हणून मी हा वेळ ठेवलाय, कारण तो माझ्यासाठी व्यवस्थित आहे. बाबा एकटे असते तर रिडिंग घेऊ शकते म्हणून. तर तुम्ही सगळ्यांनी काय म्हणते थोडं धडपड करत ऐकलं तर काही त्याचं फलित तरी झालं पाहिजे ना, वेळ इन्व्हेस्ट केल्यासारखं. तर काय शिकलो आज? लेबल लावणं बंद करायचंय, पॉझिटिव्ह बोलायचंय, रोज गोष्टी सांगायचे बाळाला, भूताच्या वगैरे गोष्टी नाही सांगायच्या. गोष्टीत पण भूत नाही येऊ द्यायचं आणि सारखं घाबरवायचं पण नाही. हो, घाबरवणं महत्वाचं आहे. आता आपण जर म्हटलं नाही घाबरवायचंच नाही मुलांना, तर मग ते कुठं उडी खातील, काय करतील. मग त्यांना आपण त्याचे जे कन्सिक्वेन्सेस आहेत, त्यापासून काय रिझल्ट भेटेल, तुला लागेल, पडशील, रक्त वगैरे येईल, असं छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगू शकतो. पण ते म्हणजे समुपदेशन वालं पालक बनायचं आपल्याला. ठीक आहे. चला मग भेटूया. ज्यांना रीडिंग सेशन जॉईन केलेत त्यांना भेटेलच उद्या लिंक, आणि ज्यांनी नाही केलं त्यांना लिंक पाहिजे असेल तर मला DM कराल. आमच्या बाळाला फक्त प्राण्यांच्याच गोष्टी आवडतात, माणसाच्या गोष्टींचा इंटरेस्ट येत नाही. केवढं आहे बाळ? सपनात आहे बाळ? केवढं आहे बाळाची एज सांगा मला चॅट मध्ये, नाही तर अनम्यूट करा. 7 इयर्स. हा, म्हणजे मोठं मुलगी मुलगा आहे आणि छोटं बाळही आहे ना, 2 आहेत. तर मग प्राण्या फक्त प्राण्यांच्याच गोष्टी आवडतात, माणसाच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. तर तुम्ही किती आतापर्यंत किती माणसाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी इंटरेस्ट नाही दाखवला, हे आधी विचार करावा लागेल. आणि मग जर तुम्हाला जर असं वाटत आहे प्राण्याच्या गोष्टी आता बंद, आता त्याला माणसाच्या गोष्टी सांगायच्या, तर तशा गोष्टी निवडा आधी. माणसाच्याच गोष्टी जर असतील, तेनालीरामच्या, अकबर बिरबलच्या, हे माणसाच्याच गोष्टी आहेत ना. कारण प्राण्यांच्या गोष्टी उलट कमी आहेत, पण इतर माणसांच्या वगैरे जास्त आहेत. तर त्या व्यवस्थित सांगायचं वगैरे. उठून जातो तर मग कसं, उठून का जातो त्याला बोर वाटतं, मग तुम्हाला थोडस ऍक्टर बनावं लागेल. थोडस मस्त त्याला आधी प्रिपेअर करावं लागेल. चला आता तू बाळाला गोष्ट सांग वगैरे. त्याचं काही बहीण भाऊ असेल तर मग त्यानं हो म्हटला तर त्याला बोलवायचं जवळ, तू सांग आधी गोष्ट, मग मी मम्मा सांगते. मस्त हावभाव. ही म्हातारीची गोष्ट पण माणसाचीच आहे ना. मी तर किती वेळा सांगितली तरी श्रेया बोर होत नाही, कारण तीच ती गोष्ट मला सांगायला पण मस्त आवडते. ही गोष्ट किती छान वाटते, ते चल रे भोपळ्या टुनुक टुनुक करत. आणि बसून सांगितलं तर आपण भोपळ्यासारख्या त्या उड्या पण मारू शकतो. मग तसं थोडस एनर्जी, थोडा उत्साही स्वतः बनलं ना, मग मुलं पण इंटरेस्ट घेतात. जर आपण असं सांगितलं, हा एक जंगल होतं, मग तिथं एक राजा होता, एक राणी होती, आणि तिनं तसं केलं, हे ना असं केलं, तेव्हा मुलं नाही ऐकणार. थोडस एक्सप्रेशन, थोडस वाघाला किंवा वाघ ओरडला, म्हणजे थोडस बोलावं लागतं, वेगवेगळे आवाज काढून, मग मुलांना इंटरेस्ट येतो. 1-2 गोष्टीत नाही जमणार ते आपल्याला. हळूहळू हळूहळू गोष्ट रोज सांगायची. जमलं तर चांगलंच आहे रोज सांगणं, पण जेव्हा जेव्हा आपण सांगाल तेव्हा थोडासा तुम्ही इंटरेस्ट घ्यायचा त्या गोष्टीत. आवाजाचे चढ उतार, हावभाव वगैरे, मोठ्यानं कधी ओरडायचं असेल त्या गोष्टीत, कधी ऍक्टिंगही केली तर मग इंटरेस्ट घेतात. मग तो पळून नाही जाईल, म्हणाल मग गोष्ट सांगा, आज आज कशाची गोष्ट सांगणार आहे. मग तसंच आहे त्यांना, मग आपल्याला सुचत नाही. मला सुद्धा वाटतं आता कुठून गोष्ट आणू, आता ही झाली ती झाली ती झाली, मग चिकू पिकू करून ऐकून कुठून तर वाचून गोष्टी सांगाव्या लागते त्यांना. असं. हम्म. हो, भाग्यश्री ताईच्या तर बाळाला आवडतं म्हणून तर विधान लवकर बोललाय ना, त्याला पहिल्यापासून तो गोष्टी ऐकतोय म्हणून. आणि होतच तसं, आता आपण गोष्ट सांगतानाच तर आद्विक वगैरे तेच ते शब्द रिपीट करायचा प्रयत्न करतो ना. वाक्य बोलायला तर पटकन एक जंगल होतं, काय होतं आद्विक, जंगल, लगेच म्हणून जाते ते. मग त्यांचे स्पीच डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचं ठरतं. ठीक आहे, चला मग भेटूया आपण उद्या ह्याच वेळी 6 वाजता. थँक्यू जॉईन केल्याबद्दल. हॅपी लर्निंग, हॅपी पेरेंटिंग. बाय. आज गोष्ट नक्की सांगा सगळेजण, छोटीशी गोष्ट सांगा. आणि थोडस एक्सप्रेशन वगैरे, सपनात आहे आज ट्राय करा.
म्हातारीची गोष्ट सांगण्याची, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. आणि झोपून नका सांगू, बसून सांगा. आणि जेव्हा टुनुक टुनुक म्हणाल तर भोपळा कसा उड्या मारतो तसं उड्या मारून पहा. नक्की तो मुलगा उठून नाही जाणार आज तुमचा, नक्कीच. पण तुम्हाला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील. मला मेसेज करा जर तुम्ही सांगितली तर गोष्ट. ठीक आहे. चला बाय, थँक्यू.